पुण्यात भीमाशंकर साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळ झालाय। दिलीप वळसे पाटील आणि देवदत्त निकमांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेले निकमांचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। सभेत बसण्याच्या मुद्द्यावरून वळसे आणि निकम समर्थकांचा राडा झाला। दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने सभेत गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले। तर पुण्यातील भीमाशंकर साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये हा गोंधळ झालेला आहे। वळसे पाटील आणि निकम यांच्या समर्थकांमध्ये हा राडा झाल्याचे पाहायला मिळत आहे। दोन्ही समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि काही काळ सभेमध्ये गोंधळ संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर। तुषार, सर्वसाधारण सभेमध्ये हा गोंधळ झालेला होता, गोंधळाचा नेमका मुद्दा काय होता, वाद कशावरून सुरू झालाय? एकंदरीत जर आपण पाहिलं तर उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर या 4 तालुक्यातील प्रमुख महत्त्वाच्या कारखान्यांमधील हा भीमाशंकर सहकारी साखर कारखाना हा एक प्रमुख कारखाना आणि या कारखान्याची सर्वसाधारण सभा खरं तर सुरू झाली होती आणि या सभेमध्ये देवदत्त निकम आणि दिलीप वळसे पाटील यांचे जे कार्यकर्ते ते समोरासमोर आल्याने गोंधळ निर्माण झालेला असं पाहायला मिळालं। विशेष करून यामध्ये जर आपण पाहिलं तर देवदत्त निकम हे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन आहेत, मात्र त्यांना कारखान्याच्या जी सर्वसाधारण सभा आहेत त्या स्टेजवरती येऊन दिलं नाही। त्यानंतर त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना बसण्यासाठी कुठे ही जागा खरं तर या विरोधी गटाकडनं करून दिली नाही असा आरोप खरं तर देवदत्त निकमांनी केला आणि त्यानंतर हा संपूर्ण जो गोंधळ आहे तो उडाल्याचं एकंदरीत पाहायला मिळालं। दिलीप वळसे पाटलांनी मध्यस्थीची भूमिका करण्याचा प्रयत्न केला, मात्र देवदत्त निकम आणि दिलीप वळसे पाटलांचे जे कार्यकर्ते आहेत ते समोरासमोर आल्याने एकमेकांच्या अंगावरती धावून जाण्यापर्यंत खरं तर ही संपूर्ण मजल एकंदरीत पाहायला मिळाली आणि त्यामुळे ही जी सर्वसाधारण सभा आहे या सर्व सभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ उडाला आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी जी संस्था आहेत त्या नक्कीच तुषार, तर आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि त्याच आधी या सर्वसाधारण सभेमध्ये हा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।